येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवार निश्चितपणे विजयी होईल याची मला खात्री आहे। मनसेने आपले 2 उमेदवार जाहीर केले येत्या विधानसभेसाठी आणि त्यातले उमेदवार दिलीप धोत्रे आपल्यासोबत आहेत। बापू, खरं तर पहिली उमेदवारी जाहीर होते आणि ती तुमच्या नावाची उमेदवारी जाहीर होते, किती आनंद पहिला उमेदवार मिळाला? अतिशय आनंद झालेला आहे। माननीय साहेबांचे म्हणजे एवढे त्यांचे आभार कसे मानू हे मला कळत नाही। साहेबांचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी आहे, कारण साहेबांबरोबर मी गेली 33 वर्ष काम करतोय आणि साहेबांनी त्याची मला पोचपावती दिली आहे आणि साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही। निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवार निश्चितपणे विजयी होईल याची मला खात्री आहे। बापू, याच्या आधी देखील पंढरपूरला आपला संधी दिलेली होती, त्यावेळेस देखील तुम्ही संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि आता पुन्हा संधी मिळते, कसे प्रयत्न असणार आहे त्यावेळेस? आता प्रयत्न म्हणजे काय की जनतेला माहीत आहे दिलीप धोत्रे काय काम करतो आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काय काम करतो। कारण ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस या मतदारसंघातला एकही नागरिक एकही माझी माता भगिनी उपाशीपोटी झोपता कामा नये याची मी 2 वर्ष काळजी घेतली होती। कोरोनामध्ये हॉस्पिटल चालू केलं, त्या ठिकाणी ज्यावेळेस लाखो रुपयांची बिलं घेतली जात होती त्यावेळेस त्या ठिकाणी मी मोफत उपचार केलेले आहेत। या ठिकाणी बचत गटाचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला होता तेवढा सगळ्या महिला माता भगिनींना मी मदत करण्याचं धीर देण्याचं काम केलं आहे। पंढरपूर शहरातील रस्ते असू द्या, स्मशानभूमी असू द्या, पाण्याच्या टँकरचा प्रश्न असू द्या, या सगळ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वखर्चातून त्या ठिकाणी आम्ही काम उभं केलं आहे आणि जनतेला माहीत आहे। ज्या विद्यार्थ्याकडे शिक्षणाला प्रवेश घ्यायला फी नसेल ते पैसे भरण्याचं त्यांची प्रवेश फी घेण्याचं देखील मी काम केलेलं आहे। मग सगळं माहिती आहे लोकांना की दिलीप बापू काय काम करतोय आणि राज ठाकरे साहेबांचा पक्ष हा काय काम करतोय। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित आहे। फक्त मी मतदानाची वाट बघतोय। प्रचार तर माझा सगळीकडे आहे, कारण मी रोज लोकात आहे। मी कुठं असं लपून बसून किंवा कुठल्या गावात फिरत नाही। माझा संपर्क रोज जनतेशी आहे। कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला दिलीप बापू म्हणले की नाव सांगणार। एका ठिकाणी भगीरथ बालके, दुसरीकडे अभिजित पाटील, अशा पद्धतीनं सत्ता समीकरण असताना पुन्हा तुम्ही त्या रिंगणात असणार? काही सत्ता समीकरण वगैरे असा काही विषय नाही। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम आहे, दिलीप बापू धोत्रेचं काम आहे, हे सगळ्या लोकांना माहीत आहे। त्याचबरोबर माझ्याबरोबर जे पदाधिकारी काम करत आहेत, मग आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील, आमचे तालुकाध्यक्ष असतील, पंढरपूरचे तालुकाध्यक्ष असतील, मंगळवेढ्याचे तालुकाध्यक्ष असतील, मंगळवेढ्याचे आमचे उपजिल्हाध्यक्ष सगळे पदाधिकारी असतील, हे सगळे पदाधिकारी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात। सगळीकडे पक्षाची बांधणी आहे। निश्चितपणे या निवडणुकीमध्ये जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे। जनता आशीर्वाद देईल अशी खात्री जी आहे ते दिलीप धोत्रे या ठिकाणी बघतात। खरं तर मनसेनं 2 उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेत आणि त्यातली पहिली उमेदवारी दिलीप धोत्रे आणि बाळानाथ गावकर यांना जाहीर होती आहे। कॅमेरा पर्सन युक्तागीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।